तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी पूनम आशिष गरत फन विथ फॅमिली मध्ये खूप खूप स्वागत करत आहे। सो आता सगळीकडे विठू माऊलीचा गजर चालू आहे आणि गावागावातून दिंड्या निघत आहे आणि आपल्या आळंदीला प्रस्थान होत आहेत। सो आजही आमच्या घरी येणार आहे दिंडी जी बेलपाड गावातून निघालेली आहे। तो दिंडी सोहळा कसा साजरा करतो हे तुम्ही नक्की पहा। कालही आपल्या आप्पांच्या घरी दिंडी आली होती जी कोपर गावातून निघालेली होती। सो तिचा सोहळा कसा झाला त्याचा व्लॉग तर पूर्ण नाही काढता आला, बट त्याचे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स काढलेले आहेत तेही तुम्हाला नक्की दाखवेल। सो सर्व मज्जा सोहळा या व्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की पहा। इथे जेवणाची तयारी सुरू आहे। भाजी बनवतायत, मिरची भाजी बनवतात। हा वृक्षणताई पण हेल्प करतायत। कोबी, चना डाळ, सपना कापते बटाटी। उपवास आहे ज्यांना त्यांच्यासाठी खिचडी पण आहे। इथे साबुदाणे भिजत ठेवले। हो, साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत। आई सुपरवाइज करतात आणि माहीर बघा अंगणा साफ करते, कारण का आता मला ती काम लावणार आहे रांगोळ्या काढायचा। कारण बटाटा अख्खा मोडून जाईल। किती किलोची भाजी आहे ताई? 15 किलो। 15 किलोची भाजी बनवली वाटाण्याची। इथं दुसऱ्या भाजीला फोडणी। मी विचार करते कोण आहे का बघू शकता तुमची ब्लॉगर रांगोळ्या काढते। एवढ्या लवकर नाही यायचा, एवढ्या लवकर नाही यायचा असं एवढं माझा क्लास होता काय ना क्लास झाला आणि त्याच्यानंतर पण मी काय बोलते दिंडी एकदाच येतं वर्षातून। काल आणि आपल्या घरी एकदाच येतं। इथं पण काढली म्हणजे आपण काय काढतोय माहिती का? वारली पेंटिंग। काय नाही गोल गोल काढतोय फक्त अर्धचक्र, कारण की आपल्याला नाचायला भेटलं पाहिजे ना। सुस्वा तुम्ही न्यू आहात ना आमच्या ब्लॉग मध्ये? हाय बोला, हाय बोला। ए विनोद दादा, वहिनी मग केलीच पाहिजे, केलीच पाहिजे त्याच्या काय आवरा केलीच पाहिजे ती। बघा किती छान काम चाललंय इथं। भाजी 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 भाजी। आत्या काय बनवताय? हे बघा रांगोळीज मेड बाय फन विथ फॅमिली बाय पूनम गरत। जेवणाची स्वागताची सगळी तयारी झालेली आहे। सो आता मीही मस्तपैकी रेडी होते आणि भेटते तुम्हाला। तोपर्यंत काल जी आपल्या कोपर गावातून दिंडी निघालेली होती तिचे थोडेफार क्लिप्स बघा, भेटूया।
ए विठ्ठल विठ्ठल कर बाबू, विठ्ठल विठ्ठल. काल दिंडी सोहळा कसा झाला ते तर पाहिलात, तर आज कसा दिंडी सोहळा होतोय चला बघूया. सगळी मंडळी तयार झाल्या पण दिंडी काय अजून आली नाही. आमचा वारकरी पण तयार झालाय. जयक्षली आमच्या आत्या आलेल्यात. आई हाय करा फक्त. ज्या क्षणाची वाट बघत होतं तो क्षण आला. दिंडी आली आपल्याकडे. आता आपण रवी दादांच्या घरी आलो. बघा पण झालंय रवी दादा.
मनीषा ताई जेवल्यानंतर प्यायला छास पण सोय केलेली आहे रविदादांनी. अख्खी टाकी रात बघा पचीने. रामकृष्ण हरी माऊली. दिंडी तुम्ही प्रत्येक वर्षी काढता, सो किती वर्ष झाली की ही पदयात्रा आपल्या माऊलीच्या ठिकाणी प्रस्थान करते? किती वर्ष झाले? आपल्या उरण पनवेल विभागातनं गव्हाण बेलपाडा या बेलपाडा ठिकाणावरनं गेली 36 वर्ष आली. यंदाचं एक 36 वर्ष आहे. गेली 1989 साली पहिल्यांदा दिंडी या बेलपाडा गावातनं आपण काढली होती. आता एक 36 वर्ष आहे आणि या आपल्या दिंडीमध्ये उरण पनवेल विभागातील बहुतेक गावाची, सर्वच गावची आणि विशेष या गव्हाण पंचायत समितीमधली सर्वात जास्त वारकरी लोक, तसेच भाविक मंडळी आणि सर्व जातीची, उदाहरणार्थ आगरी, कोली, कराडी आणि आदिवासी अशा सर्व समाजाची माणसं यामध्ये सहभागी असतात आणि सहभागी होऊन सर्व भगवंताच्या नामाचा आनंद घेत असतात. किती दिवस लागतात? म्हणजे आता तुम्ही बेलपाडवरून निघालात तर आळंदीला पोहोचायला किती दिवस? पोहोचण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी 8 दिवस लागतात. 8 दिवस लागायचं कारण असं आहे की आपल्या दिंडीमध्ये आबालवृद्ध म्हणजे म्हातारे, बाई माणसं वगैरे सर्व असतात. त्याच्यामुळं आपण अगदी जलद गतीने किंवा जास्त अंतर नाही घेत. अगदी दिवसाला 20 ते 22 किलोमीटर असं अंतर घेऊन 8 दिवस आपल्याला त्या ठिकाणी आळंदीला जाण्यासाठी लागतात. आणि प्रत्येक प्रवास एकदम व्यवस्थित होतो? सगळीकडे जेवणाची वगैरे सोय व्यवस्थित असते का तुमची? सर्व आपल्या मंडळाच्या वतीनं सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था असते आणि पुन्हा 2 टाईम नाश्ता असतो, 2 टाईम जेवण असतो आणि बरेच मध्ये उपक्रम वगैरे असतात जेवणाचे वगैरे. म्हणजे काय मनामध्ये काय असतं जेव्हा तुम्ही चालत असता? तुमचा भाव कसा असतो? कशी मज्जा करता तुम्ही? आलेल्या वारकऱ्यामध्ये फक्त एकच इच्छा असते की आपण वर्षभर घरी असतो त्यावेळी आपल्या भगवंताचं नामस्मरण घडत नाही. आता वारीला आल्यानंतर अगदी सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 10 वाजेपर्यंत, पुन्हा एकदा दुपारी 2 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सातत्याने भगवंताचं अखंड नामचिंतन होत असतो. एखाद्या वारकऱ्याला आनंद तो काय असतो? तो फक्त भगवंताच्या नामाचा. अन्य खाणं पिणं हा तर गोष्टी सर्व घरोघरी होत असतात, परंतु वारीला आल्यानंतर खरा आनंद कोणता असेल तो म्हणजे भगवंताच्या नामाचा. अखंड नामचिंतन घडतं किंवा आपल्याला तो ऐकायला मिळतो, हा खऱ्या वारकऱ्याचा आनंद आहे आणि तो या आपल्या दिंडीमध्ये सर्व वारकऱ्यांना मिळत असतो. खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी. अच्छा, कसं वाटतं दिंडीमध्ये जाऊन? खूप सुंदर. ज्ञानेश्वर माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा हे ज्यावेळी आपण अभंग घेतो तर मन एकदम प्रसन्न होतं. त्याच प्रसन्नतेसाठी मी काम सोडून इकडे आलेलो आहे. ऑफिसचा वर्क करता करता पण ते पायी दिंडी करत आहेत. बरोबर ना. रिलायन्समध्ये हेड ऑफिसमध्ये घनसोली जिओ जे नेटवर्किंग आहे ना, तिकडं काम करतो आणि तेवढी जबाबदारी सोडून ह्या माऊलींच्या दर्शनासाठी किंवा पदयात्रेसाठी मी आलेलो आहे. ॲक्च्युली जर बघितलं तर मी मागच्या 3 वर्षापासून मी इकडे हे करतो, दिंडीमध्ये सामील झालो आहे. 3 वर्षापासून आता ऑफिसमध्ये काम करून दिंडीमध्ये माऊलींचं काय महत्त्व आहे हे 3 वर्षापासून मला समजलं आहे. ओके. आणि या 3 वर्षात मी बघा माझं ऑफिसचं काम इथं करायला लागला तरी चालेल, पण दिंडीत सहभागी झालो असताना तुमचा अनुभव कसा असतो? काय वाटतं तुम्हाला? बहुत छान वाटते.
पदयात्रा करताना नामस्मरण होते, त्याच्यामुळे घरात राहून तर आपलं नामस्मरण होत नाही, त्यानिमित्ताने नामस्मरण होते. ओके, दिंडीमध्ये मस्त वाटतं, सगळे एकत्र असतात, छान नाचतो आम्ही. आई तुम्हाला कसं वाटतं? छान. तुमचा काय अनुभव आहे? वारीमध्ये चालत असताना आता कसं आहे, आपण घरी असतो, घरी सगळे कामं करतो, चालतो, घरचं चालणं वेगळं आणि वारीमध्ये चालणं वेगळं. वारीमध्ये आपण नामचिंतन घेऊन जेव्हा चालतो त्याचं महत्त्व पूर्ण वेगळं आहे, त्याचा अनुभव पूर्ण वेगळा आहे. तो अनुभव तुम्ही नक्की एकदा वारीत येऊन घ्या, ही विनंती तुम्हाला. आमचा म्हणजे वारकऱ्यांचा भजन हा विषय आहे. भजन त्याच्यामुळं भजनं जास्त बघा, कोण आपण बोलतात दुसऱ्या असं आम्हाला जास्त मजा होते, आमची जास्त मजा होती. वयस्कर असो की तरुण सगळे मंडळी वारीमध्ये समावेश होत आहेत. बाबा, तुमचा कसा अनुभव आहे वारीमध्ये? 11 वर्षापासून वारी सोबत चालतोय. वारीपासून बरेच आपल्याला म्हणजे अनुभव येतात. म्हणजे वारीमध्ये चालताना कोणत्याही प्रकारचा अडचण आली तरी ती दूर होते. एक वेळ तर असं आम्ही चालत असताना वरनं विजेचा तारा तुटल्या अंगावर, तरी पण कोणाला काही दुखावत नाही झाली. म्हणजे माऊली आपल्या सोबत असल्यामुळं आपल्याला त्याचा काहीच दुष्परिणाम झाला नाही. आपली छोटीशी वारकरी, तिचा आज वाढदिवस आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुमचा वारीतील अनुभव कसा आहे? या वारीला बेलपाडा दिंडीला आज 36वा वर्ष चालू आहे आणि बरेच असे कटू चांगले अनुभव आलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त परमेश्वराच्या कृपेनं जास्त चांगलेच अनुभव आम्हाला आलेले आहेत. म्हणजे अविरत अखंडपणे ही 36 वर्ष वारी ही अखंडपणे चालू राहत आहे. याचा अर्थ असा आहे की देवाची कृपा आली देवाच्या मनात तिथे कोणाचंही चालेना, या उक्तीप्रमाणे की हा जो अनुभव आहे हा खरोखर अविस्मरणीय अनुभव आहे. ताई, तुम्ही वारीमध्ये चालता, तुम्हाला कसं वाटतं? काय अनुभव असतो सांगा, बोला. काय वाटतं? पहिला वर्ष आहे यांचा. कसा अनुभव येतो बघा, छानच वाटेल, मजा येते नामस्मरण करत करत. बोला बोला, सगळ्यांनी बोला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा. किती वर्ष झाली तुम्ही वारी करता? 30 वर्ष झाली. छान छान. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली. आमच्या आत्या पण माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. बाबा पण मस्त मजा करत, नामस्मरण करत. सो तुम्ही पाहिलातच आपला माऊलींचा दिंडी सोहळा खूप छान पार पडला, खूप मजा आली. नामस्मरणामध्ये सगळे दंग झालेले होते. सो
हा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. बाय बाय.